नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे अहमदनगर आणि संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा एक अपडेट बघणार आहोत। 268 किलोमीटरच्या या 6 लेन महामार्गाचे काम केव्हा सुरू होणार याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, राज्यासह संपूर्ण देशभरात विविध महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत। रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी मोठी महामार्ग तयार केली जात आहेत। या प्रस्तावित महामार्गांमध्ये पुणे अहमदनगर आणि संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा देखील समावेश होतो। हा महामार्ग गेल्या वर्षी प्रस्तावित करण्यात आला होता। या मार्गाची घोषणा स्वतः केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती। या प्रस्तावित महामार्गाची एकूण लांबी 268 किलोमीटर एवढी आहे। हा 6 पदरी महामार्ग पुणे, अहमदनगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। या महामार्गात सर्वाधिक अंतर हे नगर जिल्ह्यात आहे। अहमदनगर जिल्ह्यात या महामार्गाची एकूण लांबी 126 किलोमीटर एवढी आहे। तसेच या महामार्गाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 55 किलोमीटरचे अंतर आहे। बीड जिल्ह्यात 6 किलोमीटर एवढे अंतर आहे। तसेच पुणे जिल्ह्यात 80 किलोमीटर एवढे अंतर आहे। हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहने धावू शकणार आहेत। यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास फक्त 2.5 तासात पूर्ण होईल असा दावा केला जात आहे। याशिवाय पुणे ते अहमदनगर हा प्रवास फक्त 75 मिनिटात पूर्ण होणार असे सांगितले जात आहे। या महामार्गासाठी जवळपास 11,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यापैकी सर्वाधिक खर्च अहमदनगर जिल्ह्यातील मार्गासाठी होणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातील मार्गासाठी 5,411 कोटी रुपयांचा खर्च होईल असा एक अंदाज वर्तवला जात आहे। मात्र हा बहुचर्चित आणि राज्यातील 4 जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाचा महामार्ग आता बारगण्याची शक्यता निर्माण होत आहे। याला कारण असे आहे की या महामार्गाचा प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून केंद्रीय भूसंपादन समितीकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे। केंद्रीय समितीकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याने महामार्गासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे। दरम्यान या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासत असल्याचे पण सांगितले जात आहे। यामुळे हा 11,000 कोटी रुपयांचा प्रकल्प बारगळणार की काय अशी भीती आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।